प्रभू येशूच्या गोड नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण मागील भागात परमेश्वराने मोशेला दर्शन मंडप बांधण्यासाठी दिलेल्या सूचनांचा अभ्यास केला. विशेषतः कराराच्या कोशाविषयी आणि त्यावरील दयासनाविषयी आपण शिकलो. या सर्व गोष्टी देवाच्या पवित्र उपस्थितीचे आणि मानवाच्या तारणासाठी असलेल्या त्याच्या योजनेचे प्रतीक होत्या. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की परमेश्वराने दर्शन मंडपासाठी मेज आणि शुद्ध सोन्याचा दिस्तंभ कसा तयार करावा याबद्दल मोशेला दिलेल्या सूचना अभ्यास करूया. ही दोन्ही साधने केवळ उपासनेसाठी वापरली जाणारी वस्तू नव्हती, तर ती येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याची आणि देवाच्या लोकांशी असलेल्या नात्यांची सुंदर छाया दर्शवितात. मेज देवाच्या पुरवठ्याची आणि संगतीची आठवण करून देतो, तर दीपस्तंभ जगाचा प्रकाश असलेल्या ख्रिस्ताकडे आपले लक्ष वेधतो. तर चला मग देवाच्या वचनातून या मूल्यवान सत्यांचा अभ्यास करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम अध्याय 25 याच्या 22 वचनापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण याच अध्यायातील म्हणजे अध्याय 25 मधील उर्वरित वचनांचा अभ्यास करणार आहोत. आता आपण समक्षतेच्या भाकरींसाठी मेज याविषयी माहिती घेऊया. पवित्र स्थानामध्ये 3 वस्तू आहेत. पहिली सोन्याचं दीपवृक्ष, दुसरी समक्षतेच्या भाकरींचे मेज आणि तिसरी धूपवेदी. पवित्र स्थान ही उपासनेची जागा आहे. सोन्याचा दीपवृक्ष हे ख्रिस्ताचे एक अत्यंत परिपूर्ण रूपक आहे. समक्षतेच्या भाकरींचे मेज हे दर्शविते की तो जीवनाची भाकर आहे. धूपवेदी प्रार्थनेचे प्रतीक आहे. प्रभू आज आपला महान मध्यस्थ आहे आणि आपण त्याच्याद्वारे पित्याकडे प्रार्थना करतो. समक्षतेच्या भाकरींच्या मेजावर भाकरीचे 12 गोळे किंवा भाकरी ठेवलेले असतात. या भाकरींची मांडणी कशी केली जात असे याबद्दल अनेक स्पष्टीकरणे आहेत. परंतु लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक भाकर इस्रायलच्या एका वंशाचे प्रतिनिधित्व करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देव सर्वांसाठी समानता सुनिश्चित करत होता. यावेळेस आपण वाचूया निर्गमेचा 25वा अध्याय आणि 23वे वचन. तसेच बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनव. त्याची लांबी 2 हात, रुंदी 1 हात व उंची 1.5 हात असावी. तुमच्या लक्षात येईल की समक्षतेच्या भाकरींचे मेज 2 हात लांब आणि 1 हात रुंद आहे. म्हणजेच त्याची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. त्याची उंची 1.5 हात आहे. समक्षतेच्या भाकरींच्या मेजाची उंची कराराच्या कोशाच्या उंची इतकीच आहे. वाचूया आपण 25वा अध्याय आणि 24वे वचन. ते शुद्ध सोन्याने मढवून त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. सोन्याची कडा ही मेजाभोवतीची एक सीमा आहे, ज्यामुळे भाकरी खाली पडणार नाहीत. पुढे जाऊया 25 आणि 26वे वचन. आणि त्याच्यासाठी 4 बोटे रुंदीची एक पाळ करून तिच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. सोन्याच्या 4 कड्या करून त्याच्या 4 पायांवरच्या 4 कोपऱ्यांना त्या असाव्यात. पुन्हा एकदा आपल्याला सांगितले आहे की इस्रायलच्या मुलांचा प्रवास चालू असताना रानातून मेज वाहून नेता यावे म्हणून या कड्यांमधून दांडे घातले जावे. ते याजकांच्या खांद्यांवरून वाहून नेले जात असे. आपण पुढे जाऊया 29 आणि 30वे वचन. त्यावरची तपके, धूपपात्रे, सुरया आणि पेयारपणे ओतण्याकरता वाट्या बनव. ही शुद्ध सोन्याची बनवावीत आणि मेजावर माझ्या पुढे समक्षतेची भाकर नित्य ठेवावी. ती भाकरी ख्रिस्ताचे प्रतीक आहे, म्हणूनच ते मेजही ख्रिस्ताचेच प्रतीक आहे. ते त्याचेच चित्रण करते. समक्षतेच्या भाकरीचे ते मेज अनेक गोष्टी सूचित करते. ते पोषण, तरतूद आणि पुरवठा यांबद्दल सांगते. ते तारणाचे मेज आहे.
आपल्या प्रभूने मत्त्याच्या शुभवर्तमानाचा 22वा अध्याय आणि 1 ते 14 वचनांमध्ये राजाच्या पुत्राच्या लग्नाविषयी एक दृष्टांत सांगितला आहे. आमंत्रित पाहुण्यांनी येण्यास नकार दिला आणि त्यामुळे राजाने त्या नकार देणाऱ्यांशी कठोरपणे वागण्याचे ठरविले. त्यानंतर राजाने मुख्य रस्त्यांवर आणि रस्त्यावर असलेल्यांनाही आमंत्रण दिले. त्यांना येऊन जेवण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आज जगाला आमंत्रण दिले गेले आहे की त्यांनी यावे आणि प्रभू येशू ख्रिस्तामधील तारणाचा लाभ घ्यावा. हे तरतुदीचे मेजही आहे. सृष्टीकर्ता म्हणून देवच मानव आणि पशु यांच्यासाठी अन्नाचा पुरवठा करतो. प्रियांनो, तुम्हाला ते आवडले किंवा न आवडले तरीही भौतिक जगात तुम्ही दररोज देवाच्याच मेजावरचे अन्न खाता. तरीही किती कमी लोक हे सत्य ओळखतात आणि त्याच्या उदारतेबद्दल त्याचे आभार मानतात. देवच आपली तरतूद करणार आहे. हे मेज प्रभूच्या भोजनाचेही सूचक आहे, ज्याची स्थापना खुद्द प्रभूने वधस्तंभावरील आपल्या मृत्यूपूर्वी केली होती. हे विश्वासणाऱ्यांसाठी असलेले मेज आहे. समक्षतेच्या भाकरीचे मेज हे विश्वासणाऱ्याच्या आध्यात्मिक जीवनाचे पोषण करणाऱ्या ख्रिस्ताचे पूर्व चित्रण आहे. ते मेज 2 हात लांब, 1 हात रुंद आणि 1.5 हात उंच होते. ते बाभळीच्या लाकडाचे बनवलेले होते आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला होता. जवळजवळ कधीही न सडणारे बाभळीचे लाकूड त्याच्या मानवी स्वरूपाचे प्रतीक आहे. हे लाकूड पृथ्वीचे उत्पादन होते, परंतु रासायनिक प्रक्रियेद्वारे पृथ्वीच्या गुणधर्मांचा त्यावर परिणाम होत नसे. त्याचप्रमाणे आपल्या प्रभूचे शरीर पृथ्वीवरील घटकांपासून बनलेले होते आणि त्याचा जन्म कुमारीच्या गर्भातून झाला होता. सोने त्याच्या दैवी स्वरूपाचे प्रतीक आहे. सोने पृथ्वीतून निर्माण होत नाही, तर ते पृथ्वीपासून वेगळे असते आणि त्याचे स्वतःचे असे मूल्य असते. आपल्या दैवी स्वरूपात ख्रिस्त पृथ्वीचा नव्हता. तो देव होता. तो वैभवातून आला होता. मेजावर 12 भाकरी ठेवल्या होत्या. मेज आणि भाकरींचा उल्लेख एकच घटक म्हणून केला जातो. आजही आपण तेच करतो जेव्हा आपण म्हणतो प्रभूचा मेज. आम्ही मेज खात नाही, परंतु आम्ही मेजाला अन्नाशी जोडतो. पवित्र शास्त्रात अशा प्रकारचा लक्षण अलंकार सामान्य आहे. प्रत्येक शब्बाताला भाकरी बदलली जात असे. जी भाकर तिथून काढली जाई ती याजक कुटुंबाद्वारे पवित्र स्थळामध्ये द्राक्ष रसासोबत खाल्ली जात असे. मान्ना ज्या प्रकारे ख्रिस्ताचे पूर्वचित्रण करते तसे हे मेज करत नाही. जरी या दोन्ही गोष्टी ख्रिस्ताविषयी सांगत असल्या तरी त्या एकाच संदर्भात नाहीत. मान्ना ही ख्रिस्ताचे जीवन देणारा म्हणून वर्णन करते. योहानाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 32 वचनामध्ये त्याने स्वतः याचा अर्थ लावला, जेव्हा तो म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. नंतर पुढे योहान 6वा अध्याय 35 मध्ये प्रभू म्हणतो, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आता समक्षतेच्या भाकरीत देखील ख्रिस्ताला जीवन संरक्षक म्हणून सांगतात. अनंतकाळचे जीवन एक देणगी आहे आणि स्वर्गातून खाली आलेला मान्ना आहे. ज्याला मान्ना मिळतो त्याला सार्वकालिक जीवन मिळते. तथापि सार्वकालिक जीवनाला ते टिकून ठेवण्यासाठी आणि त्याला वाढण्यास आणि सामर्थ्य मिळवण्यास मदत करण्यासाठी विशेष अन्न आवश्यक आहे. ज्यांनी जीवनाचा मान्ना घेतला आहे त्यांच्यासाठी समक्षतेच्या भाकरी ख्रिस्ताचे ते खास अन्न आहे. प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या दृष्टांतात दिसतो जो त्याने देखील वापरला होता. समक्षतेच्या भाकरी बेखमीर धान्यापासून दळून बनलेली होती. भाकरी बनवली आणि भाजली. लेविय याचा 24वा अध्याय आणि 5वं वचन म्हणते, तू सफीट घेऊन त्याच्या 12 पोळ्या भाज. 1 पोळी 2.5 एफाभर सफीटाची करावी. मग आपण पाहतो की प्रभू येशूने म्हटले, योहानाचं शुभवर्तमान याचा 12वा अध्याय
आणि 24 या वचनामध्ये, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. प्रभू येशू ख्रिस्त दुःखाच्या चक्रात अडकला होता. त्याच्या दुःखात ख्रिस्त योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 27 या वचनामध्ये म्हणाला, आता माझा जीव व्याकुळ झाला आहे. मी काय बोलू? हे बापा, या घटकेपासून माझे रक्षण कर, परंतु मी यासाठीच या घटकेत आलो आहे. योहानाचं शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 31 आणि 32 या वचनात आम्हाला सांगितले आहे की त्याला दुःख आणि न्यायाच्या अग्नीत आणले गेले. हे वचन म्हणतंय, आता या जगाचा न्याय होतो. आता या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल, आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. ख्रिस्त थडग्यातून जीवनाच्या नवीनतेत बाहेर आला, कारण त्याच्या आत्म्याला भ्रष्टाचार दिसत नव्हता. आता तो पुनरुत्थित जीवन जगत आहे. सार्वकालिक जीवन टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढीस चालना देण्यासाठी विश्वासणाऱ्यांसाठी तो आता समक्षतेची भाकर आहे. ख्रिश्चन व्यक्तीने जिवंत ख्रिस्ताचे पोषण ग्रहण केले पाहिजे. देवाच्या उजव्या हाताशी विराजमान असलेल्या आजच्या जिवंत ख्रिस्ताला त्याने स्वतःसाठी आत्मसात केले पाहिजे. येशू ख्रिस्ताने योहानाचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 35 या वचनामध्ये म्हटले, मी जीवनाची भाकर आहे. एक प्राचीन म्हण आहे की एखादी गोष्ट ज्या गोष्टीचे सेवन करते त्याद्वारेच ती वाढते. आहार विषयक एका पुस्तकाचे शीर्षकही मार्मिक आहे, तुम्ही जे खाता तेच तुम्ही असता. आजची अडचण अशी आहे की अनेक ख्रिस्ती लोक आहेत जे ख्रिस्ताचे पोषण घेत नाहीत. आध्यात्मिक वाढीसाठी तुम्हाला त्याचे पोषण घेणे आवश्यक आहे. करिंथकरास दुसरे पत्र याचा 5वा अध्याय आणि 16 या वचनामध्ये पौल आपल्याला सांगतो, तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. आज तो जसा आहे तसाच आपण त्याच्यावर आहार घेतला पाहिजे. तो जिवंत ख्रिस्त आहे आणि आपण त्याच्याकडे पाहून वाढले पाहिजे. आता आपण पुढे जात असताना सोन्याचा दीपवृक्ष याविषयी माहिती घेऊया. पवित्र स्थानातील पुढची वस्तू आहे दीपवृक्ष. बहुतेक भाषांतरांमध्ये कॅन्डलस्टिक असे त्याला म्हटलेले आहे, परंतु ते खरोखरच दीपस्तंभ होते. आपण वाचणार आहोत निर्गमाचे पुस्तक याचा 25वा अध्याय आणि 31 ते 33 वचने. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावास. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावीत. आणि या दीपवृक्षाला 6 शाखा असाव्यात. त्याच्या एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा असाव्यात. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडा फुलांसह असाव्यात. दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडा फुलांसह असाव्यात. दीपवृक्षामधून निघालेल्या 6 शाखांची रचना अशीच असावी. याचाच पुढील भाग 34 ते 39 या वचनांमध्ये वर्णन चालू असताना वाचन खूप कंटाळवाणे होते. आपण वाचूया निर्गमेचा 25वा अध्याय आणि 40वा वचन. पर्वतावर तुला दाखवलेल्या नमुन्यांप्रमाणे या सर्व वस्तू बनवण्याकडे तू लक्ष दे. निवास मंडपातील साहित्यांमध्ये दीपवृक्ष हे ख्रिस्ताचे कदाचित सर्वात परिपूर्ण चित्रण आहे. दीपवृक्ष ख्रिस्ताला शुद्ध सोने म्हणून सादर करतो आणि त्याच्या दैवी स्वरूपाची साक्ष देतो. तो ख्रिस्ताला जसा तो आहे म्हणजेच देव तसाच दर्शवतो. उपासना ही प्रकाशात चालण्याशी संबंधित आहे. ही बाब समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण समक्षतेच्या भाकरीचे मेज याचा अभ्यास केला आहे आणि पाहिले आहे की ते या सत्याचे प्रतीक होते की जेव्हा आपण देवाची उपासना करतो तेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे पोषण म्हणजे आत्मिक अन्न म्हणून घेतले पाहिजे. जर तुम्ही चर्चमध्ये गेलात आणि तिथे केवळ तुमचे मनोरंजन केले जात असेल
किंवा एखाद्या पुस्तकाचे परीक्षण सांगितले जात असेल, किंवा एखाद्या सामाजिक विषयावर चर्चा होत असेल, किंवा तुमचे शहर कसे सुधारावे याबद्दल सांगितले जात असेल, तर ती उपासना सभा नाही. ती केवळ एक बैठक किंवा सभा आहे. तुम्ही देवाची उपासना तेव्हाच करता जेव्हा तुम्ही त्याचे, जो समक्षतेच्या भाकरीचे मेज आहे, त्याचे पोषण घेता. आता देवाची उपासना करण्यासाठी तुम्ही प्रकाशात चालले पाहिजे. ख्रिस्त हाच प्रकाश आहे, ज्याचे प्रतीक पवित्र स्थानातील दीपवृक्ष आहे. जर तुम्हाला नैसर्गिक प्रकाश हवा असेल तर तुम्हाला मंडपाच्या बाहेर जावे लागेल. जर तुम्हाला दीपवृक्षाच्या प्रकाशात चालायचे असेल तर तुम्हाला मंडपाच्या आत यावे लागेल. योहानाचं शुभवर्तमानाचा 1 अध्याय आणि 9 वचन आपल्याला सांगतं की येशू ख्रिस्त हा जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो जगात येणार होता. तुम्हाला असे लोक आढळतील जे केवळ शब्दांद्वारे इतरांना सल्ला देतात. आपल्याला सांगितले आहे की तत्वज्ञान आणि व्यर्थ कपटाद्वारे आपली फसवणूक होऊ शकते. कलस्सीकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 8व्या वचनामधील पौलाचे शब्द ऐका. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. ख्रिस्त हा केवळ दुसरा एखादा तत्ववेत्ता नाही, ज्याने ज्ञानाशिवाय शब्दांचा वापर करून सत्याचा अर्थ अस्पष्ट केला. तो देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात अंधार नाही. दीपवृक्ष प्रत्यक्षात सोन्याच्या एकाच तुकड्यापासून बनवलेला होता. तो हातोड्याने ठोकून घडवलेला आणि अत्यंत नक्षीदार होता. त्याला एक मध्यवर्ती दांडा होता, परंतु त्या दांड्यापासून दोन्ही बाजूंना 3-3 फांद्या निघाल्या होत्या, ज्यामुळे एकूण 7 फांद्या झाल्या होत्या. प्रत्येक फांदी ही बदामाच्या झाडाच्या फांदीसारखी होती, जिच्यावर फळे आणि फुले होती. त्याच्या वरच्या टोकाला बदामाच्या फुलाचा आकार होता आणि तिथेच तेलाने भरलेले दिवे ठेवले जात असत. बदामाची ती फुले लाकडासारखी दिसत असली तरी ती सोन्याची होती. ती आपल्याला अहरोनाच्या त्या काठीची आठवण करून देतात, जिला पालवी फुटली होती. जेव्हा अहरोनाच्या याजकपदाच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, तेव्हा त्याच्या बदामाच्या काठीला फुटलेल्या पालवीने त्याचा याजकपदाचा अधिकार सिद्ध केला. ती बदामाची काठी, जी मुळात एक मृत फांदी होती, तिला जिवंत करून फळ देणारी बनवण्यात आले. ख्रिस्ताला त्याच्या मृत्यूनंतरच्या पुनरुत्थानाद्वारे देवाचा पुत्र म्हणून प्रस्थापित करण्यात आले. पुनरुत्थानामुळे ख्रिस्त देवाचा पुत्र बनला असे नाही, कारण देवाच्या सनातन योजनेनुसार तो आधीपासूनच तसा होता. पुनरुत्थानाने केवळ त्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले. अहरोन हा देवाने नेमलेला मुख्य याजक होता आणि मृत बदामाच्या काठीला पुन्हा पालवी फुटण्याच्या घटनेने त्याच्या याजकपदाच्या अधिकाराला दुजोरा दिला. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने त्याचे याजकपद सिद्ध केले. ख्रिस्त हा आपला महान मुख्य याजक आहे. तो मानव बनला आणि त्याने आपले मानवी स्वरूप स्वीकारले. आपल्याप्रमाणेच सर्व बाबतीत त्यालाही परीक्षांना सामोरे जावे लागले, तरीही तो पापरहित राहिला. परंतु त्याच्या याजक पदाचा मुख्य आधार त्याचे दैवत्व हा आहे. याजक हा देवाच्या समोर मानवाचे प्रतिनिधित्व करत असे आणि ख्रिस्त जो देव असूनही मानव बनला, तो आता देव मानव म्हणून मानवाचे प्रतिनिधित्व करतो. स्वर्गात अशी एक व्यक्ती आहे जी मला ओळखते आणि समजून घेते. ती मला मदत करण्यास समर्थ आहे. ज्या पुनरुत्थानाने त्याला देवाचा पुत्र म्हणून घोषित केले, त्याच पुनरुत्थानाने त्याच्या याजक पदाचा अधिकारही सिद्ध केला. हे लक्षात घेणे रंजक आहे की त्या दीपवृक्षासाठी कोणतीही मापे दिलेली नाहीत.
का बरं? कारण प्रियांनो, दैवत्वाला तुम्ही कोणत्याही मापदंडाने मोजू शकत नाही. देवाचा पुत्र म्हणून तुम्ही त्याला मोजू शकत नाही. तुम्ही त्याला पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही. तो मानवी आकलनाच्या पलीकडचा आहे. तरीही तो पूर्णपणे मानवही होता. त्याचे दैवत्व आणि त्याचे मानवत्व कधीही एकमेकात मिसळून जात नाही. म्हणजे त्यांचे अस्तित्व स्वतंत्र राहते. येशू रडला ही गोष्ट जशी सत्य होती तशीच त्याने लाजरला बाहेर येण्याची आज्ञा दिली ही गोष्टही सत्य होती. तो दीपवृक्ष पवित्र स्थळामध्ये प्रकाश देत असे. ते उपासनेचे ठिकाण होते. लक्षात घ्या की दीपवृक्षाने ते प्रज्वलित दिवे आधार देऊन वर धरले होते आणि त्या बदल्यात त्या दिव्यांनी दीपवृक्षाचे सौंदर्य उजळून दाखवले. दिव्यांमधील तेल हे पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. योहानाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 26 वचनामध्ये ख्रिस्ताने पवित्र आत्म्याविषयी असे म्हटले आहे, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची आठवण तुम्हाला करून देईल. जेव्हा आपण एकत्र देवाच्या वचनाचा अभ्यास करतो तेव्हा आपण ख्रिस्ताच्या व्यक्तीभोवती एकत्र येतो आणि पवित्र आत्माच ख्रिस्ताच्या गोष्टी घेऊन त्या आपल्याला दर्शवतो. ज्याप्रमाणे दिवे त्या दीपवृक्षाचे सौंदर्य उघड करतात. पवित्र आत्मा ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून प्रकट करतो. अशी व्यक्ती जी आपल्यासाठी पृथ्वीवर आली आणि जी आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी स्वर्गात वास करते. प्रियांनो, या सर्व गोष्टी आकलनासाठी जरी कठीण वाटत असल्या तरी तुम्ही या समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. आजही ख्रिस्त आमच्यासाठी देवासमोर मध्यस्थ आहे. ख्रिस्ताने त्याचे कार्य पूर्ण केले आहे. आता आमची पाळी आहे. आम्हाला त्या ख्रिस्तावर विसंबून राहणे आवश्यक आहे. आत्ताच आपण वाचले आहे की तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. सर्व काही आमच्यासाठी सिद्ध केलेले आहे. आम्हाला फक्त विश्वासाने पुढे जाणे भाग आहे. काय आपण यासाठी तयार आहात? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, आजचं वचन कदाचित आम्ही अनेक वेळा वाचतो तरी देखील बापा आम्हाला समजत नाही. परंतु बापा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या गोष्टी तू आम्हासाठी उघड केलेल्या आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, आम्ही तुझ्यावरती विसंबून राहण्यासाठी आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझ्या वचनांच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला मार्गदर्शन करीत राहा की जेणेकरून प्रभूजी आम्ही आमच्या जीवनामध्ये केवळ तुझ्यावरच आम्ही विसंबून राहू. आमचा विश्वास आम्ही तुझ्यावरती प्रकट करू आणि आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव करू. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती आपणाबरोबर सदैव असो. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी
घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघळती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज भाटा. देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की दर्शन मंडपातील मेज आणि सोन्याचा दीपस्तंभ हे केवळ धार्मिक उपकरणे नव्हते, तर ते देवाच्या महान तारण योजनेकडचे निर्देश करणारी आध्यात्मिक चिन्ह होती. मेज आपल्याला आठवण करून देतो की परमेश्वर आपल्या लोकांचा पुरवठा करणारा देव आहे आणि तो आपल्या लोकांशी संगती ठेवण्याची इच्छा बाळगतो. तसेच दीपस्तंभ आपल्याला सांगते की देवाचा प्रकाश अंधारावर विजय मिळवतो आणि येशू ख्रिस्त हा जगाचा खरा प्रकाश आहे. परमेश्वराने या वस्तूच्या निर्मितीसाठी दिलेल्या प्रत्येक सूचनेत त्याची पवित्रता, सुव्यवस्था आणि परिपूर्णता दिसून येते. यामुळे आपणही आपल्या जीवनात देवाच्या इच्छेनुसार चालण्याचे आणि त्याच्या प्रकाशात जगण्याचे महत्त्व शिकतो. पुढील भागात आपण दर्शन मंडपातील इतर घटकांचा अभ्यास पुढे सुरू ठेवू आणि त्यामधून प्रगट होणाऱ्या देवाच्या अद्भुत सत्यांना जाणून घेऊ. तोपर्यंत देवाच्या वचनात स्थिर राहा, त्याच्या प्रकाशात चालत राहा आणि त्याच्या कृपेचा अनुभव घेत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. कराराच्या पाट्या ख्रिस्त राजा असल्याचे घोषित करतात. आजचा प्रश्न, समक्षतेच्या भाकरीचा मेज कोणत्या लाकडाने बनवलेला होता? ए. देवदारूच्या, बी. सागाच्या, सी. बाभळीच्या, डी. बांबूच्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.